नमस्कार श्रोतेहो. एका अविस्मरणीय आठवणीचा हा लेख भाऊसाहेब आणि अण्णासाहेब. लेखक दिवाकर बुरसे, पुणे. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. ऐका तर, अफलातून ही एक आठवण. भाऊसाहेब आणि अण्णासाहेब. पुण्याच्या लक्ष्मी क्रीडा मंदिरात मी ॲडव्होकेट भाऊसाहेब पाटणकरांच्या मराठी शेरोशायरीचा एक जाहीर कार्यक्रम आयोजित केला होता. तो दिवस असावा 3 नोव्हेंबर 1981. यापूर्वी पुण्यात भाऊसाहेबांचे कार्यक्रम झाले होते, पण ते बहुतेक खाजगी स्वरूपाचे होते. एखाद्या संस्थेनं आपल्या सभासदांसाठी केलेले, जसं लायन्स क्लब, रोटरी क्लब किंवा कोणाच्या तरी घरी, काही निवडक लोकांसाठी, कोजागिरी, वाढदिवस, लग्न, मुंज अशा प्रसंगी. मी सुद्धा आमच्या टेल्को कलासागरच्या सभासदांसाठी हुजूर पागेच्या अमृत महोत्सव सभागृहात आणि टिळक स्मारक मंदिरात असे 2 भव्य कार्यक्रम आयोजित केले होते. दोन्ही कार्यक्रम अविस्मरणीय झाले. त्यामुळं माझा आणि स्वतः भाऊसाहेबांचाही आत्मविश्वास वाढला होता. तिकीट विक्री करून सर्वसामान्य पुणेकर रसिकांसाठी हा पहिलाच कार्यक्रम मी आयोजित करत होतो. भाऊसाहेबसुद्धा उत्सुक होते पुण्यात असा जाहीर कार्यक्रम करायला. त्यांनी पुण्यातल्या काही मान्यवर रसिकांची आणि त्यांच्या शायरीच्या चाहत्यांची नावं मला आधीच कळवली होती. या प्रकट मैफिलीला मी या मान्यवरांना आमंत्रित करून अगदी पहिल्या रांगेत हातावर टाळी देता येईल इतक्या अंतरावर बसवावं अशी विशेष सूचना भाऊसाहेबांनी मला दिली होती. त्या निमंत्रितांमध्ये सर्वश्री संस्कृत भाषा पंडित प्राध्यापक सुरू, थोर समीक्षक श्री के तथा काकासाहेब क्षीरसागर, राघवेंद्र चव्हाण, लेखक आणि कथाकथनकार वपू काळे, मैफिलीच्या दिवशी पुण्यात उपलब्ध असतील तर, इत्यादींची नावं होती. आणि माझ्या स्वतःच्या निमंत्रितांच्या यादीत प्रसिद्ध संगीतकार श्री रामचंद्र म्हणजे अण्णासाहेब चितळकर यांचं नाव प्रथम क्रमांकावर होतं. भाऊसाहेबांच्या इच्छेप्रमाणे मी व्यक्तिशः सर्वांना भेटून मैफिलीची निमंत्रणं दिली आणि दिलेल्या निमंत्रणाचा आणि विशेषतः भाऊसाहेबांचा मान राखण्यासाठी सर्वजण मैफिलीला उपस्थित राहिले. फक्त काकासाहेब क्षीरसागर मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे येऊ शकले नाहीत. कार्यक्रमाच्या सुमारे 15 दिवस आधी मी संभाजी उद्यानच्या समोर शिरोळे पेट्रोल पंपामागच्या सरगम या बंगल्यात संध्याकाळी 6च्या सुमाराला जाऊन धडकलो. तो बंगला सी रामचंद्र यांचा. मी दारावरची बेल वाजवायला आणि आतून दरवाजा उघडायला एकच वेळ आली. समोर साक्षात अण्णासाहेबच उभे. ते कुठेतरी बाहेर जायच्या तयारीत असावेत. कोण पाहिजे आपल्याला? अण्णांनी हळुवारपणे विचारलं. मी आपल्याला एका कार्यक्रमाचं निमंत्रण द्यायला आलो आहे अण्णासाहेब. मी जरा चाचरतच सांगितलं. असं होय, या आत या. पण तुम्हाला वेळ आहे का थोडा? त्यांनी मला विचारलं. मग असं करा, चला माझ्याबरोबर, जवळच जायचं आहे. एक काम उरकून पटकन परत येऊ, फार वेळ जाणार नाही आपला, चला. असं म्हणत मला हाताला धरून ते त्यांच्या गाडीकडे वळले आणि कारचं दार उघडून स्वतः ड्रायव्हर सीटवर बसून माझ्यासाठी शेजारचं दारही उघडलं. मी संकोचून त्यांच्या शेजारी बसलो. गाडी वळवून JM रोडवरून सरळ हिंद विजेच्या समोर थांबवली. चला असं हातानं खुणावत अण्णा खाली उतरले आणि सरळ पटेल मिस्त्री वाईन शॉपमध्ये गेले. मीही यांत्रिकपणे त्यांच्या मागून निघालो. आयुष्यात त्या दुकानाच्या पायऱ्या मी प्रथमच चढत होतो. अण्णांना दुकानाकडे येताना बघून आतला दुकानदार काउंटर सोडून लगबगीनं 4 पावलं पुढं आला. या सर, काय देऊ आज? त्यानं अदबीनं विचारलं. द्या नेहमीचंच, पण जरा 2 बॉटल्स जादा द्या, गेस्ट येणार आहेत उद्या. दुकानदारानं एक भरलेला उंची मद्याचा क्रेट गाडीच्या डिक्कीत नेऊन ठेवला. आम्ही पुन्हा गाडीत बसलो आणि लगेच परतून
सरगमवर पोचलो सुद्धा. आता बोला, कसलं निमंत्रण घेऊन आलायत? सोफ्यावर बसता बसता अण्णांनी मला विचारलं. मी म्हटलं, मराठी शेरोशायरीच्या मैफलीचं भाऊसाहेब पाटणकर या वैदर्भी शायराचा एक कार्यक्रम ठरवला आहे लक्ष्मी क्रीडा मंदिरात. आपण या कार्यक्रमाला यावं म्हणून निमंत्रण द्यायला आलो आहे. शनिवारी रात्री 9:30 वाजता आहे. अवश्य यावं आपण. मी पटकन सगळं सांगून मोकळा झालो. पाटणकर? मी नाव ऐकलं आहे बरं का यांचं. कुठं ते आठवत नाही, पण ऐकलं आहे एवढं खरं. चांगलं करतात म्हणे. आवडेल मला यायला. पण शनिवारी मला इंग्लंडला जायचं आहे रे. दौरा आहे तिकडं महिन्याचा. पहाटे 4ची फ्लाईट आहे. कसं जमणार हे? मी नर्वस. म्हटलं, आपण आलात तर आनंद होईल सगळ्यांना. जमवा कसं तरी. निदान काही वेळ तरी येऊन जा. म्हणालात तर मी येईन घ्यायला, आणि आपण म्हणाल तेव्हा आणून सोडीन परत घरी. नाही म्हणू नका सर. अण्णा काही क्षण गप्प. काय घेणार असं म्हणत त्याने टिपवायवरचे 2 ग्लास उपडे केले. मी म्हणालो, नको, मला अजून बरीच कामं आहेत. अण्णाने स्वतःचा ग्लास भरला आणि काहीतरी आणायला ते आत गेले. मी गप्प बसून राहिलो. ते कपडे बदलून गाऊन घालून परत आले आणि सोफ्यावर विसावले. मी असं करू शकेन, येईन, पण अर्ध्या तासापेक्षा अधिक वेळ नाही थांबू शकणार मी. चालेल? मी खुश. चालेल सर, अगदी चालेल. आपल्याला शक्य होईल तितका वेळ थांबा, पण नक्की या. मी वाट पाहतो. त्या दिवशी कोणाला पाठवू का घ्यायला? नको नको, मी येईन की. माणूस कशाला हवा आहे? येईन मी शनिवारी 9:30 वाजेपर्यंत. ठीक आहे. अण्णांचे आभार मानून मी बंगल्यातून बाहेर पडलो. हॉल रसिकाने भरून गेला होता. ठीक 9:30 वाजता कार्यक्रम सुरू करायचा हे ठरलं होतं. भाऊसाहेब धीमी पावलं टाकत व्यासपीठावर आले. त्याने आसन जमवलं. पानाचा डबा उघडून एक पान जमवून डाव्या दाढेत ठेवलं. मी श्रोत्यांचं स्वागत करून त्यांना भाऊसाहेबांचा थोडक्यात परिचय करून दिला. तेवढ्यात सभागृहाच्या प्रवेशद्वारातून सी रामचंद्र येताना दिसले. अण्णासाहेब. मी ते आल्याचं घोषित करताच श्रोत्यांनी प्रचंड टाळ्या वाजवत उभं राहून त्यांचं स्वागत केलं. अण्णासाहेब स्थानापन्न झाले. आता अधिक समय न घालवता मी स्वागतपर 2 शेर ऐकून भाऊसाहेबांना आपला शेरोशायरीचा कार्यक्रम सुरू करण्याची विनंती करतो, असं म्हणून मी 2 शेर सादर केले. ते असे. संगीत कोणा धुंद करते, कुणास युवती बावरी. संगीत कोणा धुंद करते, कुणास युवती बावरी. कुणी शोधितो धुंदी चढुनी, तशा जिन्याची पायरी. गीत मद्य अन नको आम्हाला, अभद्र तसली पायरी. गीत मद्य अन नको आम्हाला, अभद्र तसली पायरी. आम्हा केवळ एकच पुरते, आम्हा केवळ एकच पुरते, अशी मराठी शायरी. आजवरी कित्येक असतील ऐकल्या तुम्ही मैफिली. आजवरी कित्येक असतील ऐकिल्या तुम्ही मैफिली. मैफिल ही पण वेगळी, विसरा इतर त्या मैफिली. मैफिल ही पण वेगळी, विसरा इतर त्या मैफिली. आनंदाची रात्र आहे, शायरीचे मधुमध्य आहे. आनंदाची रात्र आहे, शायरीचे मधुमध्य आहे. धीर नाही फार आम्हा, धीर नाही फार आम्हा. साकी इथे अधीर आहे, साकी इथे अधीर आहे. माझ्या या शेरांवर प्रेक्षकांकडून वा वा, बहुत खूप, क्या बात आहे, अशी जोरदार दाद आली. मी माईक सोडून प्रेक्षकात जाऊन बसलो. भाऊसाहेबांनी माईकचा आणि लगेच श्रोत्यांचाही ताबा घेतला. आरंभीचा सूर्यावरचा तो लोकप्रिय शेर भाऊसाहेबांनी म्हटला
आणि तात्काळ श्रोत्यांकडून उसळून दाद आली. पहिल्या शेरातच मैफिल जमली. मी अण्णासाहेबांकडे बघितलं. या पहिल्या शेरावर ते बेहद्द प्रसन्न झाले होते. खांदे घुसळत हसत होते. पुढच्या प्रत्येक शेराला दिलखुलास दाद देत होते. अर्ध्या तासात आपल्याला निघायचं आहे हेही ते विसरले. 20 मिनटं झाली. मैफल रंगत होती. श्रोत्यांकडून प्रत्येक शेराला उत्स्फूर्त दाद येत होती. अर्ध्या तासानंतर मी अण्णासाहेबांकडं मनगटावरच्या घड्याळाकडं संकेत करून प्रश्नार्थक मुद्रेनं पाहिलं. त्यांचंही लक्ष माझ्याकडे गेलं. पण थांबू थोडं असं त्याने खुणेनं मला दर्शवलं आणि शेर ऐकण्यात ते दंग झाले. असा 1.5 तास केव्हा संपला कोणालाच कळलं नाही. एक शेर सांगून भाऊसाहेबांनी मध्यंतर घेत असल्याचं घोषित केलं. श्रोते जमिनीवर आले. चहा पाण्यासाठी बाहेर पडले. अण्णासाहेब भाऊसाहेबांच्या जवळ आले आणि त्यांना प्रेमानं आलिंगन देत म्हणाले, वाह भाऊसाहेब वाह, आपने तो कमाल कर दिया. अहो, अशी शायरी मी आजपर्यंत कधीही ऐकली नाही. फार उशिरा भेट झाली आपली. मजा आ गया. मी परत आलो की आपण नक्की भेटू. येतो आता. मध्यंतरानंतर पुन्हा मैफिलीला आरंभ झाला. पण जाता जाता श्रीरामचंद्र माईकजवळ आले. श्रोते त्यांच्याकडे उत्सुकतेनं पाहू लागले. त्याने बोलायला सुरुवात केली. रसिक हो, मला निघायला हवं. रात्रीच्या फ्लाईटनं मला परदेशी जायचं आहे. खरं तरी मैफिल सोडून जायचं जीवावर आलं आहे, पण इलाज नाही, जावंच लागेल. जाण्यापूर्वी एक कबुली मात्र मला द्यायलाच हवी. आजपर्यंत मी या घमेंडीत होतो की कवितेतल्या शब्दांना सुरांमुळेच अर्थ प्राप्त होत असतो. सूरच कविता रसिकांपर्यंत पोहोचवतात. पण भाऊसाहेबांच्या शायरीनं माझा भ्रमनिरास केला. कधीकधी शब्द सुरांवरही मात करतात, याचा अनुभव मी गेल्या 1.5 तासात घेतलेला आहे. भाऊसाहेब, मी परत आल्यावर आपण अवश्य भेटू. मला तुमची सगळी शायरी पुन्हा ऐकायची आहे. ऐकवाल ना? अण्णांना निरोप देण्यासाठी मी त्यांच्याबरोबर कारपर्यंत गेलो. व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून मराठी शायरीच्या कार्यक्रमाला आल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार मानले. ते म्हणाले, अरे बरं झालं मला बोलावलंस, नाहीतर मी एका अलौकिक काव्यानुभवाला मुकलो असतो. काय शायरी आहे माणसाची, वाह क्या बात आहे. यांच्या शायरीचं पुस्तक असलं तर मला दे, मी वाचून काढीन प्रवासात. मी त्यांना भाऊसाहेबांच्या जिंदा दिलची एक प्रत आणि पूर्वीच्या एका कार्यक्रमाची कॅसेट दिली. थँक्यू म्हणत ते गाडीत बसले आणि घाईघाईत निघून गेले. मी पुन्हा मैफिलीत जाऊन बसलो. रात्री 2पर्यंत मैफिल उत्तरोत्तर रंगतच गेली. रात्रीच्या फ्लाईटनं अण्णासाहेब इंग्लंडला गेले. 1 महिना तरी ते भारतात परत येणार नव्हते. तिकडं त्यांचे 20-25 कार्यक्रम होणार होते. दुसऱ्या दिवशी भाऊसाहेबसुद्धा यवतमाळला परतले आणि मी कंपनीत जाऊन कामाला लागलो. जाताना अण्णाने मला बजावलं होतं की मला 1 महिन्यानं फोन कर, मग आपण भेटू, बोलू. आपल्या घरी भाऊसाहेबांची एक खास मैफिल जमवू. त्यांनी जाताना त्यांचा एक अनलिस्टेड टेलिफोन नंबर मला दिला. म्हणाले, या नंबरवर बोलत जा यापुढं, म्हणजे मी नक्की भेटेन, बोलू शकेन. 1 महिन्यानंतर मी श्रीरामचंद्र यांनी दिलेल्या नंबरवर फोन केला. त्यांच्या सचिवानं तो घेतला. अण्णासाहेब आले परत. कसा झाला त्यांचा दौरा? मी विचारलं. उद्या येतील, 2-3 दिवसांनी फोन करा. उत्तर मिळालं. 4 दिवसांनी मी परत संपर्क साधला. समजलं की ते भारतात आलेत, पण जरा विश्रांती घेत आहेत. 2 दिवसांनी मी परत फोन केला. सचिवांनीच घेतला. म्हणाले, अहो, तुमचा फोन आल्याचं मी अण्णासाहेबांना सांगितलं आहे बरं का. त्यांचा तुम्हाला निरोप आहे. त्यांनी आपले विशेष आभार मानले आहेत भाऊसाहेबांची शायरी ऐकवल्याबद्दल. ते म्हणाले की या शायरीची अशी काही किक बसली की संपूर्ण दौऱ्यात ती कधी उतरलीच नाही.
तिथल्या 15-20 कार्यक्रमात तर मी भाऊसाहेबांचीच शायरी सादर केली. माझ्या रचना कमीच गायल्या. ते 2-3 दिवसांनी पुण्याला येतील, तेव्हा तुम्हाला निवांत बोलता येईल. मी घडवून आणीन तुमची भेट. धन्यवाद. मी अगदी उत्सुक होतो अण्णांच्या मुखातून भाऊसाहेबांचं कौतुक ऐकायला. ते मी यवतमाळला भाऊसाहेबांना कळवणार होतो. त्यांनाही बरं वाटणार होतं. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे सकाळी उठलो. चहा घेता घेता टेबलावर पडलेलं वर्तमानपत्र उघडलं. पहिलं पान पाहिलं आणि धक्काच बसला. ठळक अक्षरात लिहिलं होतं, हिंदी चित्रपटसृष्टीतले थोर संगीतकार सी रामचंद्र यांचं अल्पशा आजारानं मुंबईत निधन. तो दिवस होता 5 जानेवारी 1982. झर्रकन सगळी दृश्य माझ्या डोळ्यासमोरून क्षणार्धात तरळून गेली. पुण्यातलं ते लक्ष्मी क्रीडा मंदिर, रसिकांनी खचाखच भरलेलं प्रेक्षागार, मंचावर प्रसन्न मुद्रेनं बसलेले भाऊसाहेब, पहिल्या रांगेत बसून सादर केलेल्या प्रत्येक शेरानंतर दिलखुलास दाद देणारे, अलौकिक प्रतिभा आणि देखणं व्यक्तिमत्व लाभलेले अण्णासाहेब, एक शायरीचे बादशाह तर दुसरे संगीत सम्राट. सुरांवरही शब्द मात करू शकतात अशी प्रांजळ कबुली देणारे, छोटंसंच भाषण करणारे, जाताना माझ्या दोन्ही खांद्यांवर हात ठेवून निरोप घेणारे, आल्यावर भेटू असं आश्वासन देणारे, सर्वांचे आवडते संगीतकार सी रामचंद्र आणि आत्ताची त्यांच्या आकस्मिक निधनाची ही अभद्र वार्ता. आता मी भाऊसाहेबांना काय सांगणार? ते तर सी रामचंद्र यांच्या अभिप्रायाची वाट पाहत असतील. नुसतीच नामी शायरी गायला आलो इथे, कोण्या तरी जिंदा दिलाच्या दर्शना आलो इथे, असं म्हणत पुण्याला येऊन आपली शायरी सादर करून गेलेले भाऊसाहेब पाटणकर त्या जिंदा दिलाच्या प्रतिसादासाठी आसुसले असतील. त्यांना मी हे कसं सांगू की तो जिंदा दिल रसिक अभिप्राय न देताच गेला म्हणून. 36 वर्ष झाली अण्णासाहेबांना जाऊन आणि 21 वर्ष भाऊसाहेबांना जाऊन. पण भाऊसाहेब आणि अण्णासाहेब यांची ही गळाभेट आणि लक्ष्मी क्रीडा मंदिरात संपन्न झालेली मराठी शायरीची अफलातून रंगलेली मैफिल आजही जशीच्या तशी डोळ्यांसमोर तरळते. अनेक रसिकांना हे आठवत असेल ती मैफिल. ती विसरणं मला तरी शक्य नाही. विसरू म्हटलं तरी विसरता न येणारी मैफिल. भुलाये न बने हेच खरं. रसिक श्रोते हो, आत्ताचं पण भाऊसाहेब आणि अण्णासाहेब या अविस्मरणीय आठवलेखाचं वाचन ऐकलंत. लेखक दिवाकर बुरसे, पुणे. त्यांचा मोबाईल नंबर 9284300125. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. 8329730186.